नमस्कार. गणेशोत्सवानिमित्त गणपतीचं स्वरूप या पहिल्या भागामध्ये मी जी चर्चा केली ती अगदी जनरल सामान्य प्रकारची चर्चा होती. आता आपण गणपतीच्या आध्यात्मिक अर्थाकडे वळू. गणपतीचा हा जो अर्थ आहे, त्याचा जो अन्वय आहे, तो खूप गहन आणि विशाल असा आहे. गणपत्यथर्व शीर्षामध्ये गणपतीला तत्व, ब्रह्म, आत्मा असे अनेक शब्द वापरलेले आहेत. आता तत्व म्हणजे जगाचं अधिष्ठान, जगाचं मूळ. ब्रह्म या शब्दाचाही तोच अर्थ आहे आणि आत्मा तर आपल्याशी निगडीत आहे, मानवी अंतरंगामध्ये तो वसतो आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की गणपती आपल्या किती निकट आहे आणि गणपतीचं या जगामध्ये काय स्थान आहे. तर गणपतीला विज्ञानमय असं पण म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्ञानमय असंही त्याचं स्वरूप सांगितलं. आणखी पुढच्या एका विद्येमध्ये म्हणजे विशेषतः योग विद्येमध्ये गणपतीला मूलाधार चक्रावर अधिष्ठित देवता असं म्हटलेलं आहे. मूलाधार चक्र जे आपल्या ठिकाणी असतं, हा योगविद्येचा भाग आहे. पातंजली योगदर्शनाशी निगडीत असा हा भाग आहे. तर अशा या मूलाधार चक्रावर प्रतिष्ठित अशी ही देवता आहे असं योगविद्येमध्ये म्हटलेलं आहे. वागविद्येमध्ये हिला ओम या अक्षरानं उल्लेखलं जात. बघा, ओम हे सर्व शब्दांचे मूळ आहे, सर्व शब्दांचे ओरिजिन आहे. ज्याला आपण भाषा म्हणतो, कुठलीही असेल, त्या सगळ्यांचं जे ओरिजिन आहे ते ओम मध्ये आहे. जर आपण अ उ म हे जे तीन कार आहेत, अकार, मकार, उकार, यांचं जर थोडंसं संशोधन केलं तर तुमच्या लक्षात येईल, मग भाषा कुठलीही असो, या तिन्हींच्याच माध्यमातून तो शब्द, ते वाक्य उच्चारलं जातं. आणि म्हणून मग ओम हे भाषेचं काय आहे तर मूळ रूप आहे, अक्षर आहे, बीज आहे. तर असं हे वागविद्येमध्ये ओम म्हणून गणपतीला उल्लेखलं जातं. तर तिथंच जर आपण पाहिलं, म्हणजे त्या ओमकडे जर पाहिलं आपलं, तर आपल्या असं लक्षात येईल की ओम हा जेव्हा आडव्या स्थितीत असतो तेव्हा आपल्याला तिथं अक्षर दिसतं, अक्षर बीज दिसतं, प्रणव दिसतो. पण जेव्हा हा ओम उभा केला जातो तेव्हा तिथं आपल्याला गजमुख दिसतं. बघा, जे किती सोपं आणि सुटसुटीत आहे गजमुखाच्या संदर्भातली उपपत्ती. आपल्या ती लक्षात येत नाही. आपण उगीच हत्तीची सोंड असं काहीतरी किंवा हत्तीचं तोंड या दृष्टीने त्या गणेशाकडं, त्या गणपतीच्या मुखाकडे पाहतो, तसं नाही. आता ह्या मूर्तीमाग जी गजमुख म्हटलं मी, ओमला उभं केल्यानंतर जे गजमुख प्राप्त होतो त्याच्यातूनच मग मूर्तीला साकार केलं गेलं. त्या दैवताची मूर्ती आकाराला आणली. पूर्वी कधीतरी ऋषी मुनींच्या त्या मूर्तिकारांच्या माध्यमातून हे घडलं. मूर्तीमागे ह्या एक कल्पना विलास आहे. ज्याप्रमाणे इथं कल्पना विलास आहे त्याचप्रमाणे इथं बुद्धी चातुर्य पण आहे. त्याचबरोबर तार्किक व आध्यात्मिक असा अर्थही आहे या मूर्तीमाग किंवा या ओमला जे उभं केलं जातं त्याच्या या मूर्त रूपाच्या मागे. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. असं जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा मग आपण
तिचे या मूर्ती किंवा या देवते संदर्भात जे काही आगळं वेगळं किंवा विपरीत बोलतो ते बोलणार नाही. आपण नेहमी कधीही एक माणूस या नात्यानं आपलं एक वैशिष्ट्य आहे, जे मूळ वैशिष्ट्य आपलं विचार. आपण विचार केला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. जर विचार केला तर त्या संबंधित गोष्टीचा नेमका अर्थ लागतो किंवा आपण त्या अर्थापर्यंत पोचतो, अन्वयार्थ लागू लागतो. आणि म्हणून माझा आग्रह राहील की आपण विचार करायला हवा, नाही तर उचलले जीभ लावली टाळ्याला असं व्हायला नको. अलीकडं असं घडायला लागलं, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात हे असं घडत आहे, हे दुर्दैवाचं आहे. तर असू द्या. तर असं हे मुद्गल पुराणामध्ये सुद्धा बघा गणपतीच्या संदर्भात एक चांगली माहिती दिली आहे. मुद्गल पुराणामध्ये गज असा शब्द गणेशासाठी वापरला आहे. गज, या गज शब्दाची फोड सुद्धा बघा. गज म्हणजे वरवरचा अर्थ जर पाहिला तर हस्ती किंवा हत्ती. पण जर आपण थोडंसं सखोल चिंतन केलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा आशय कळू शकतो. गज हा जो शब्द आहे तो ग आणि ज असा एकत्र करून बनला आहे. आता ग म्हणजे गमन करणे, तर ज म्हणजे जन्मणे, निघून जाणे. गचा अर्थ काय? गमन करणे, निघून जाणे. आणि ज म्हणजे जन्मणे, उदय होणे. मग याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की गज म्हणजे जिथे सगळ्या गोष्टींचा, जीवसृष्टीचा सगळ्याच गोष्टींचा लय होतो, विनाश होतो, विलीनता येते सगळ्या गोष्टींना, आणि शिवाय जिथून सगळ्यांचा उदय होतो, जिथून सगळ्यांचा जन्म होतो, त्याला म्हणायचं गज. हा गज तोच गणेश होय. बघा, लक्षात घ्या मित्र. नाही तर वरवरचा अर्थ पाहिला की मग आपल्याला त्या पाठीमागे जाता येत नाही, मग आपण काहीतरी बोलून बसतो. असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता पुढचा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या असं लक्षात आणून देईन की ब्रह्म आणि गज. वर अगदी सुरुवातीला मी तत्व, ब्रह्म, आत्मा असे अनेक शब्द गणेशासाठी वापरले. ते आणि गज या दोन्हींचं जर आपण थोडंसं चिंतन केलं, या दोन शब्दांचं, तर आपल्या लक्षात येईल की ब्रह्म आणि गज हे एकच आहे. कारण ब्रह्मातून सगळं निर्माण झालंय. ब्रह या धातूपासून ब्रह्म शब्द बनला. ब्रह्म आणि त्याचा ब्रह या धातूचा अर्थ काय होतो? ब्रह म्हणजे वाढत जाणे, विकसित होत जाणे. आणि तसाच अर्थ गज या शब्दाचा आहे. आणि म्हणून मग गज आणि ब्रह्म हे एकरूप आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. हा झाला त्याचा आणखी आध्यात्मिक अर्थ. अशा या गणपतीला काय म्हटलं गेलंय? वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ. काय? वक्रतुंड महाकाय म्हणजे वाकडं चालणाऱ्या, बघा, वाकडं चालणाऱ्यांना तुडवणारा असा हा गणेश कसा आहे? कोटी सूर्य समप्रभ. एक नव्हे तर कोटी सूर्य. कोटी सूर्या इतका तेजस्वी आहे, त्याची आभा कोटी सूर्या इतकी आहे. तर असा हा गणेश, त्याचा आपल्याला आध्यात्मिक अर्थ सांगता येईल. आपण इथंच थांबू. पुढच्या भागामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या उभय मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संतांचं गणपतीच्या संदर्भातलं काय मत आहे ते पाहू. आता इथंच थांबू. धन्यवाद.